भाजपचे एबी फॉर्म 3च्या आत पोहोचले नसल्यानं शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, काँग्रेसचे चेतन नरोटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना एबी फॉर्म देण्यापासून अडवलं. सोलापूर शहरातील नॉर्थ कोर्ट परिसरातील निवडणूक कार्यालयात उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ. आतून दरवाजा बंद झाला. आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर 2 मिनिटांनंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघडा, बाहेरून पोलिसांना हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे. एकीकडे देशात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला म्हणाल त्या पद्धतीने नाचवण्याचं काम करायचं. या देशात कुठं लोकशाही राहिली आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात. इथं उमेदवार नावाची बाजी लावून काम करतात. नगरसेवक व्हायचं आहे, सोलापूरचा विकास करायचा आहे, यासाठी जीव रात्र 5-5 वर्ष काम करतात. निवडणूक आयोग इकडं मला टीव्हीवर सांगताय ही आमची नियमावली. अशा पद्धतीने आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू. एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे, पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे, प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी ताब्यावर बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय का काय, या सगळ्या गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे. लाईव्ह चालू आहे, कशा पद्धतीनं पळत आले. पत्रकारांचा लाईव्ह चालू होता, कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता, पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे, दबाव करतायत, सगळ्याला फोन लावण्याचं काम चालू आहे. अहो आरोना काम करू द्या ना आतमध्ये, त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं 3 नंतर मी कुणाचाच फॉर्म घेणार नाही, सगळ्यांना सांगितलं होतं. सगळ्या पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं. अनाउन्समेंट झाली, सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते फॉर्म देऊ शकला नाही. पण आता त्यांचा असं नाव आहे 3 वाजता रांगेत उभे होत असं हे सगळं चुकीचं आहे. हे तुम्ही तुम्ही सगळं पत्र करता, सगळे 20 तारीख ते 30 तारीख तुम्ही का भरले नाहीत? आता 3 वाजून 10 मिनिटात तुम्ही आत येता, सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर तुम्ही फॉर्म देता. हे सर्व आहेत, लक्षात ठेवा. आमच्यावर ईमेल तुम्ही दाखवलं असतं का? 3 वाजता सगळ्यांना बंद केलं. मग भारतीय जनता पार्टी सत्ता तुम्ही घेता का? आम्ही कदापि विश्वास करणार नाही. आम्हाला इथं मारून टाका, काय पाहिजे ते करा, आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा, जरी पडला तरी आम्ही हटणार नाही. आमच्या मुडद्यावर तुम्हाला जावं लागेल. आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव कोण करत असेल तर आम्हाला इथं जेवाची पाठी लावावं लागेल. आणि इथं सर्व पक्षाचे हरकत नाही सांगितलंय. आरोनी बाहेर याव, जी वस्तुस्थिती घडली आहे, जी इन कॅमेऱ्यात घडली आहे, जी सगळ्यांच्या डोळ्यात दिकत घडली आहे, ती वस्तुस्थिती सांगावी. मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन, पोलीस कायद्याने सगळं चालतात. पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात. पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर वाचणार. पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं, फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही. आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत, चेतन नरोटे आहेत, आमच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पक्ष अपक्ष उमेदवार आहेत. ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिलं नाही, त्यांना बी फॉर्म दिला नाही, अशा लोकांचं काय? कायदा सगळं बरोबर आहे. त्यांचे बी फॉर्म गेले नाही, त्यांचे बी फॉर्म गेले नाही. पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज या कशा पद्धतीने जेवढे उमेदवारांचे नामनिर्देशन आहेत त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही. भाजपचा उमेदवार आहेत आज जेवढे उमेदवारांचे त्यांचे बीजेपीचे बी फॉर्म पोहोचलेले नाही आहेत, वेळेच्या आत त्यांनी बी फॉर्म दिलेले नाही आहेत. ही जी सत्ताधाऱ्यांची जी लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलमशाही करत असते तर आम्ही विश्वास करणार नाही. जोपर्यंत आतून दरवाजा उघडणार नाही, दरवाजा बाहेरून नाही बंद, दरवाजा आतून बंद आहे. आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात? आरोनी तुम्ही बाहेर करताय, दरवाजा उघडायला लावता.
पाहिजे. पोलीस येत आहेत, दरवाजा वाजवत आहेत. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, साहेब आपण असा अन्याय करू नका. तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे. तुम्ही कुठलेही एक पी साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत, त्यांना बळजबरी करतायत. दाबा बाहेरनं हे करा. माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा कुणी उघडू नका. हातून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका. रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू. सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुर्द्यावरनं जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा आत जाऊ देणार नाही. बापू पण टोकन वाटणार म्हणजे होते. टोकन काय दिलंय का? टोकन वाटण्याचा विषय नव्हता. टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती. उमेदवार आत आहेत, उमेदवारांसाठी टोकन होतं. उमेदवारांचे आत काही माणसं अडकलेली आहेत. ही बी फॉर्म द्यायला पक्षाची जी काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद होता. तो बी फॉर्मचा कागद आत पोचलेला नाही. भाजपचे कोणकोणते पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांचा मतभेदाचा फटका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झालेला आहे. 3 वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवळकर आत आले. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटांनंतर आरओ 4 आणि आरओ 5 यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपलं बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत, पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेल्या आहेत. मी आपल्याला देखील विनंती करतो की मला तुम्हाला इतक्या वेळेस सांगायचं, ज्या खोलीला बाहेरून खिडकी आहेत त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा. खिडकीपाशी माणसं उभारलेत, पण खिडकीतून कागद आत जाऊ शकतात. तुम्हाला माहित आहे, हे माणसं काही बनवू शकतात. कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमातून चाललंय. आरोनी माईकवर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर, वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही. मला माहित आहे 15 तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. कमीत कमी या 15 दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा. या 15 दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका. या 15 दिवसात तरी पोलिसांचं काम करू द्या. या 15 दिवसात प्रशासनाला काम करू द्या. एवढीच हात जोडून विनंती. ओके.